सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे संपर्क प्रमुख, मान तालुक्याचे सुपुत्र, आमचे मित्र सन्माननीय एम.डी. दडस यांची परवा कराड पाटण सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी अभिनंदनीय अशी निवड झाली। या निमित्तानं आज त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य नेते आदरणीय उदयराव शिंदे, सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन सौ पुष्पलता बोबडे मॅडम, बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, मान तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी घोडके, आमच्या जिल्हा कार्यकारिणीचे आमच्या सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय संतोषजी मांढरे, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्या प्रमुख सन्माननीय सस्ते मॅडम, त्यांची सर्व कार्यकारिणी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय खाजगी शाळेचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय दडस सर, सन्माननीय जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे बिराजे लोखंडे सर, नुकताच ज्यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श पुरस्कार मिळाला त्या तालुक्यातल्या एक आदर्श शिक्षिका वंभाशे मॅडम, समोर उपस्थित असणारे मान तालुका शिक्षक समितीचे विविध संघटनांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे जिल्ह्यातून आलेले आमच्या सर्व तालुका शाखांचे अध्यक्ष, सरचिटणीस, सर्व आजी माजी संस्थांचे पदाधिकारी, सन्माननीय दडस सरांचे कुटुंबीय, उपस्थित सर्वच बंधू भगिनींनो, खरं तर एम.डी. दडस सर यांच्याकडे बघितल्यानंतर शिक्षक समितीच्या चळवळीतलं एक अत्यंत धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। मी असा कार्य करताय, पद लहान आहे का मोठा आहे ह्याला मी फारसं महत्व देत नाही, पण जे पद मिळाले त्या पदाला न्याय कसा देता येईल किंवा त्या पदाचं नाव, त्या पदानं नाव कसं मोठं करता येईल हे मांडणारा मी कार्य करताय। एम.डी. दडस सर, आपण कराड पाटण सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदावर विराजमान झालेला आहे। पाठीमागच्या काळामध्ये 2 तालुक्यापुरती सीमित असणारी कराड पाटण सोसायटी आज त्या सोसायटीचं जिल्हा कार्यक्षेत्र झालेलं आहे। अनेक ठिकाणी कराड पाटण सोसायटीच्या शाखा या ठिकाणी होत आहेत। एक चांगली संस्था, शिक्षकांच्या आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करणारी एक शिक्षक सहकारी सोसायटी म्हणून तिचा जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये नावलौकिक आहे। आज दडस सर आपल्या या कराड पाटण सोसायटीची इमारत, नूतन इमारत होणार आहे, त्या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे। लवकरच त्या इमारतीचं भव्य दिव्य अशी इमारत की जी आपल्या सोसायटीला शोभेल, कराड सारख्या एका मोठ्या शहरामध्ये त्या इमारतीचं लवकरच लोकार्पण सुरू होतंय काम। अशा पद्धतीचं त्या सोसायटीचं काम आहे। काम बघतो की सतत लोकांच्या मध्ये जाणारा माणूस, आपल्या संघटनेशी आपले शिक्षक बांधव कसे जोडता येईल याचा सातत्याने विचार करणारा माणूस, आणि रात्रंदिवस आपली शिक्षक समिती एवढंच या माणसाच्या डोक्यात असतं। अगदी छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी ते आम्हाला फोन करतात, सर्व वरिष्ठांचा चांगल्या पद्धतीने सन्मान करतात। एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या सौभाग्यवतींचंही खूप काम चांगलं आहे। असं एक आदर्श व्यक्तिमत्व एम.डी. सर, काही गोष्टी प्रारब्धामध्ये असाव्या लागतात, सगळ्याच गोष्टी सगळ्याला मिळतात असं नाही, आणि खरं तर आपलं प्रारब्ध चांगलं आहे। आपण खूप मोठ्या संघर्षातनं या कराड पाटण सोसायटीवर संचालक झाला, तुमच्या नशिबानं व्हाईस चेअरमन झाला। जर परमेश्वराच्या मनात असेल, तुमच्या बिरोबाच्या मनात असेल तर तुम्ही उद्या कराड पाटण सोसायटीचं चेअरमन ही व्हाल,
आम्ही तुम्हाला कोण देणार आहे, तर तुमचं कर्तृत्वच तुम्हाला त्या उंचीवर नेऊन ठेवल. तुमच्या माध्यमातून शिक्षक समितीचा विचार तळागाळापर्यंत तुम्ही न्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि तमाम सातारा जिल्हा शिक्षक समिती परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी व्हाईस चेअरमन पदासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी.